नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी छान. तर आज आपण शिकणार आहोत 0 ते 9 पर्यंतची संख्या कशी मोजायची. पण तत्पूर्वी बघा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. हा आहे मॅजिक बॉक्स. आवडतो ना? मॅजिक बॉक्स म्हणजे जादू होणार आहे आणि याच्यातून काही वस्तू निघतील ते तुम्हाला मी देणार आहे. मग ह्याच्यातली जादू पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात सगळे? वा वा, छान. चला तर मग आपण जादू करूया. तर मी ज्याचं नाव घेईल त्यांनी इकडे यायचं आहे आणि याच्यातून निघालेल्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे. ओके. तर आब्राकाडाब्रा गिली गिली गुप. चला तर आपण हे मॅजिक बॉक्स उघडूया. बघा सगळ्यात आधी या मॅजिक बॉक्समधून काय निघालं, तर इथून निघाली आहे बाहुली. छान छान. तर मी शिवमला देतो ही बाहुली. शिवम, ही बाहुली तू घे. व्हेरी गुड. चला अजून एकदा जादू करूया. आब्राकाडाब्रा गिली गिली गुप. पाहूया आता इथून काय निघते. तर आता याच्यातून एक बघा गाठोडं निघालं आहे आणि हे गाठोडं मी देतो आहे अंजलीला. घे बेटा, हे तुझ्याकडे घेऊ. आता अजून बघा आब्राकाडाब्रा गिली गिली गुप. बघा आता ह्या मॅजिक बॉक्समधून काय निघत आहे पहा. तर अजून याच्यातून निघाले आहेत पैसे. बघा किती सारे पैसे आहेत आणि हे पैसे आपण नाजूला देणार आहोत. नाजूल, हे पैसे तू आपल्याकडे ठेव. छान. अजून पहा याच्यातून काय निघणार आहे. आब्राकाडाब्रा गिली गिली गुप. चला पाहूया. आता याच्यातून निघाला आहे बघा, हा बॉक्स निघाला आहे. कार्ड आहे त्याच्यामध्ये. तर हे कार्ड आपण देऊया आता चिन्मयला. चिन्मय, हे कार्ड तू आपल्याकडे ठेव. छान. आता अजून एक आखरी वस्तू याच्यामध्ये आहे आणि ही वस्तू आपण देऊया पुन्हा अंजलीला. अंजली, तू आपल्याकडे ठेव. व्हेरी गुड. चला पाहूया अजून एकदा आपण याच्यात मॅजिक करून पाहू. तर आब्राकाडाब्रा गिली गिली गुप. पाहूया आता काय निघतं याच्यातून. बघा बरं. अरे आता तर याच्यामध्ये काहीच नाही आहे. याच्यातल्या सगळ्या वस्तू आपण तुम्हाला दिलेल्या आहेत. मग याच्यात काहीच नाही, याचा अर्थ काय होतो? अगदी बरोबर, याचा अर्थ होतो 0. तर आपण शून्यापासून सुरू करूया. या बॉक्समध्ये काही नाही याचा अर्थ 0. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे? व्हेरी गुड. काही नाही म्हणजे 0 आहे. तर पहा तुमच्या आवडीचं चित्र तुम्हाला दिसत आहे. पहा या चित्रामध्ये काय आहे. अगदी बरोबर. तर हा आहे सांता क्लॉज. आपण सांता क्लॉजकडे लक्षपूर्वक पाहायचं आहे. आणि पहा सांता क्लॉजने किती टोपी घातलेली आहे. शिवम सांग. अगदी बरोबर, सांता क्लॉजने 1 टोपी घातलेली आहे. आणि सांता क्लॉजच्या हातामध्ये गाठोडे किती आहेत कोण सांगेल बरं? अंजली सांगेल. किती आहे? अगदी बरोबर, 2 गाठोडे आहेत. बरोबर. आता आपल्याला मोजता येत आहे. हा बघा तुमच्या आवडीचा पदार्थाला कोणाकोणाला खायला आवडतो. छान, सगळ्यांनी खाल्लेला आहे. तर हा आहे पिझ्झा. आता पहा या पिझ्झाचे किती तुकडे केलेले आहेत बरे. तर ह्या पिझ्झाचे तुकडे केले आहेत 1, 2, 3 आणि 4. तर पिझ्झाचे 4 तुकडे केलेले आहेत. पुढचं आपण चित्र पाहूया. बघा आता इथं बघा सगळ्याच्या आवडीचं एक असं प्राणी येणार आहे जे आपण रोज पाहतो आणि आपण त्यांना सगळ्यात मेहनती प्राणी कीटक म्हणून ओळखतो आणि ती आहे मुंगी. तर पाहूया मुंगी काय घेऊन येते आपल्याकडे. बघा सुरुवातीला पहिल्या मुंगीने काय आणलं आपल्यासोबत. 1चं कार्ड आणलं आहे. ह्या मुंगीच्या हातात किती आहे? 1. अगदी बरोबर. त्याच्यानंतरच्या मुंगीकडे किती आहे? 2. किती आहे त्याच्याकडे? 2. अगदी बरोबर. त्याच्या पुढच्या मुंगीकडे काय आहे पाहू बरं. बघा ती मुंगी आली, तिच्याकडे आहे 3. 3च्या नंतरची मुंगी काय घेऊन येईल बरे? 4. 4च्या नंतरची मुंगी काय घेऊन येईल बरे? 5. अगदी बरोबर. आपल्याला मोजता येत आहे. आता आपण हळूहळू पुढे मोजणं सुरू करूया. तर 5च्या नंतरच्या मुंगीने काय आणलं आपल्यासोबत? 6 आणलं. आणि 6च्या नंतरच्या मुंगीने आपल्यासोबत आणलं आहे 7. अगदी बरोबर. 7च्या नंतरच्या मुंगीने आपल्याकडे आणलेलं आहे 8. आणि 8च्या नंतरच्या मुंगीने आपल्याकडे आणलं आहे 9. आता आपण पाहूया की ही पुढची मुंगी आपल्यासोबत काय आणते बरं. इथली मुंगी आपल्यासोबत काय आणते तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे. अरे ह्या मुंगीकडे तर काहीच नाही आहे. मग आपण मगाशी शिकलो काही नाही म्हणजे 0. अगदी बरोबर. आणि 0 गणितीय संबोधामध्ये अशा प्रकारे दर्शवतात. तर आपण 1 ते 9 पर्यंत 0 ते 9 पर्यंत मोजणं शिकलेलं आहे. तर बघा अंजलीच्या गाठोड्यामध्ये खूप साऱ्या बाहुली निघाल्या. आता ह्या बाहुली आपल्याला अंजली मोजून दाखवेल का? जर अंजलीने मोजणं सुरू केलं तर एक एक जर मोजायला सुरुवात केलं तर अंजली माझ्यासोबत म्हणेल 1, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर
7, 7 नंतर 8, 8 नंतर बघा 9. आता 9 बाहुली अंजलीने मोजलेली आहे. आता मला तुम्ही सांगाल की 9 बाहुली इथून उचलल्यावर आता इथे किती राहिल्या? एकही नाही. मग एकही नाही याचा अर्थ काय होतो? 0. अगदी बरोबर.